नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर्व कोकणवासियांना मनापासून नमस्कार. सर नमस्कार. श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था निर्मित गरजलो रे गरजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्ष 15 मुद्दे घेऊन चळवळ सुरू केलेली आहे आणि या चळवळी अंतर्गत बरेच उपक्रम राबवत आहोत. तर यातील एक उपक्रम म्हणजे कोकणातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत त्यांना या व्यासपीठावर आणून आपल्या कोकणवासियांना एक मार्गदर्शन व्हावं यासाठी एक लाईव्ह चर्चासत्र, लाईव्ह मुलाखत चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे किंवा प्रेरणादायी व्यक्ती प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी ते आणून कोकणवासियांना जास्तीत जास्त मार्गदर्शन व्हावं यासाठी गरजलो चळवळचा हेतू आहे आणि निस्वार्थीपणे हेतू आहे. तर अशाच आज बघता बघता 110 मुलाखत आज झालेल्या आहेत आणि आज 111वी मुलाखत आज आहेत आणि या 111व्या मुलाखतीसाठी आज आम्हाला सन्माननीय मान्यवर लाभलेले आहेत. ते सन्माननीय श्री पंकज एरम सर, फूड टेक्नॉलॉजिस्ट, उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय युनायटेड टाउन्स ऑफ कोकण प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी आहेत. आणि सर तुमचं गरजलो पेजवर सहर्ष स्वागत. थँक्यू. आमचा दोघांचा आवाज येतोय ना सर्वांना? माझा आवाज क्लिअर आहे का? हो, तुमचा आवाज येतोय. तर आपण आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राला सुरू करूया. सर, युनायटेड टाउन्स ऑफ कोकण ही संस्था शेती विषयावर वेगवेगळ्या घटकांचा अभ्यासपूर्वक विचार करून कार्य करत आहे. आज आपण या संस्थेविषयी आणि संस्थेच्या कार्यभाराविषयी जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम सर, युनायटेड टाउन ऑफ कोकण ही नेमकी संकल्पना काय आहे, कशी काय आहे आणि यामागचा नेमका हेतू काय आहे याबद्दल आम्हाला आणि सर्वांना ऐकून घ्यायला आवडेल, कारण ही वेगळी कल्पना खूप आम्हाला मनाला भावली. तर याबद्दल आपण सर सांगा कृपा करून. नक्कीच. सर्वप्रथम तुम्ही मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल तुमचे आभारी आणि कोकणातील लोकांबरोबर कनेक्ट करण्यासाठी एक संधी दिली त्याच्याबद्दल खूप आभार आपले. आणि गरजलो साठी मनपूर्वक शुभेच्छा आमच्याकडनं. ओके. तर युनायटेड टाउन्स ऑफ कोकण ही जी संकल्पना आम्ही सुरू केली त्याच्या मागे एक छोटासा हे आहे, स्टोरी आहे, तर ती मला सांगतो काय झालं. एक्झॅक्टली कोकणामधील प्रत्येक माणूस आणि कोकणामधील जे कोण आपण बाहेर जे काम करतो आहे आता मुंबई, पुणे किंवा अगदी संपूर्ण देशामध्ये आपली लोक काम करतात आणि खूप मोठ्या लेवलला सगळी लोक काम करतात. पण प्रत्येकाच्या मनात एक छोटीशी खंत अशी होती की कोकणात एवढी सगळी समृद्धी आहे, एवढं सुंदर आपला प्रदेश आहे आणि असा प्रदेश कोणाला लाभत नाही असला प्रदेश आपल्याला लाभलेला आहे. पण तिकडे जाऊन काय करायचं म्हटलं की फार कमी संधी आपल्याकडे उपलब्ध होतात. तर बऱ्याच जणांना संधी हवी आहे पण त्यांना ते मिळत नाहीये, हे आम्हाला थोडंसं खंत अशी होती. आणि त्यातच आपलं एक लॉकडाऊन ज्यावेळी आलं त्या लॉकडाऊनच्या वेळी बरेच लोक परत गेले, हजारोच्या संख्येने आपले कोकणवासी परत गेले आतमध्ये. आणि त्यावेळी थोडीशी चिंताजनक अशी परिस्थिती होती की भविष्यात करायचं काय, कारण या सगळ्या लोकांनी समजा संधी नाहीये आणि तिकडे जाऊन परत इथे आले तर काय उपयोग नाही याचा. मग या संधीला साधून आपण एक जे आपली मान्यवर जी मंडळी आहेत, एक स्नेहसिंधू म्हणून एक संस्था आहे आपली कणकवलीची आणि त्यात प्रथम नाव घ्यायचं तर संदीप राणे आणि विवेक पारकर हे त्याच्या आतमध्ये इन्व्हॉल्व होते. त्या लोकांनी एक चर्चासत्र आयोजित केलं की आपण कोकणामध्ये शाश्वत इन्कम साठी काय करावं, ह्याच्यासाठी एक 15 काहीतरी त्यांनी चर्चासत्र त्यांनी आयोजित केली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी सहभाग घेतला. तर या चर्चासत्रांमध्ये बरेच चांगले मस्त वेगवेगळे इश्यूज समोर आपण घेऊन आलो. त्याच्यामध्ये एक होता आपला की सामूहिक शेती आपण का करत नाही, त्याच्यावर एक चर्चासत्र झालं.
बरं आपल्याकडे पडीक जी जमीन आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो त्याच्यावर चर्चासत्र होतं. त्यानंतर एसेन्शियल ऑइलचं प्रोडक्शन किंवा मेडिसिनल प्लांटचं प्रोडक्शन, त्यानंतर गोपालन किंवा देशी गायींचं उत्पन्न किती, परत वेस्ट पासून आपण काय काय बनवू शकतो याच्यावर, नंतर फळ प्रक्रिया उद्योग, काही ऍडव्होकेट सुद्धा आपल्याकडे आलेले होते मार्गदर्शनासाठी की आपली जी समृद्धी आहे, इको टुरिझम, ॲग्रो टुरिझम, असे विविध विषयांवर आमचे चर्चासत्र झाले आणि तज्ज्ञ मंडळींनी भरपूर त्याच्यामध्ये सांगितलं आम्हाला सगळ्यांना. तर त्यानंतर ही संधी साधून आम्ही काय केलं की आपण मेन मुद्दा आहे की आपण एकत्र येत नाही, हा मोठा मुद्दा आहे याच्यात. आणि ह्या सर्व मालाला आपण बनवून विकायचं कुठे, हा दुसरा मुद्दा आला आतमध्ये. तर त्यासाठी आपण असे एक आव्हान दिलं सगळ्यांना की आपण एक कंपनी सुरू करूया. आणि त्या कंपनी मार्फत पहिली आपण जी गोष्ट करायची ती आपण मार्केट डेव्हलप करायचं लोकांसाठी आणि नंतर त्या मार्केटमधनं आपण संधी लोकांसाठी मिळवून द्यायची, अशी एक संकल्पना आम्ही इथे सुरू केली. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 60 लोक आम्ही एकत्र आलो. 60 लोकांमध्ये ही जी कंपनी जी आम्ही फॉर्म केली तर त्याचं नाव आहे युनायटेड टाउन्स ऑफ कोकण सोशल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड. तर ही एक सोशल एंटरप्राइज आहे, एक वेगळी संकल्पना आहे कम्प्लिटली. ही आम्ही एनजीओ म्हणून नाही फॉर्म केली आहे, आम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून नाही फॉर्म केली आहे. इट इज अ बिझनेस, पण बिझनेस मधनं आपल्याला बिझनेस क्रिएट करायचा आणि लोकांना शिकवायचं की सस्टेनेबल बिझनेस कसा करायचा. कारण एनजीओ फॉर्म केल्यानंतर त्याचे लिमिटेशन्स आहेत. आपल्याला बेसिकली काय, आम्ही स्वतः जर ज्यावेळी बिझनेस करणार त्यावेळी आम्ही सगळ्यांना प्रेरणा देणार की मग तुम्ही बिझनेस करा, मग बिझनेस मधनं बिझनेस वाढत जाणार, अशी संकल्पना आपण ती सोशल एंटरप्राइज मधून केलेली आहे. आणि यासाठी आपण ही जी कंपनी फॉर्म झाली ती तेवढ्याच उत्साहाने सगळ्यांनी आतमध्ये आले आणि फॉर्म केली. त्यानंतर आम्हाला हे ऑफकोर्स वाढवायची आहे कंपनी. तर आता हे लिमिटेड आहे 60 लोकांसाठी, पण आम्हाला ह्याच्यात 200 मेंबर्स बनवायचे आहेत आणि प्लस अजून काही आपल्याला लोक जे आपल्याला मदत करतील अशा लोकांसाठी आम्ही आव्हान इथे करणार आहोत पुढे. ओके, तर ही जी संकल्पना अशी सुरू झाली आतमध्ये. आणि ह्या कंपनीची उद्दिष्ट अशी होती, एकदम क्लिअर उद्दिष्ट ठेवून आम्ही उतरलो आतमध्ये की सगळ्यात पहिलं आहे उद्दिष्ट की आपल्याला मार्केट डेव्हलप करायचं आहे. कारण सगळे बिझनेसेस जे फेल होतात किंवा जे आपण करू शकत नाही, शेती करत नाही लोक कोकणातली, का करत नाही, ह्याचं मूळ हे आहे की तुम्हाला मार्केट प्लेसच नाहीये किंवा कसा विकायचा हा लोकांना माहित नाही विषय. तर म्हटलं पहिली आधी कंपनी काय करणार आहे की पहिली आपण एक 50 आपले फ्रँचायझीज आपण सुरू करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये प्रॉपर ब्रँडिंग, मार्केटिंग, जसे हे एमएनसीज काम करतात त्या पद्धतीने आम्ही काम करून त्या लेवलचं एक ब्रँड एक डेव्हलप करणार आहे युनायटेड टाउन्स ऑफ कोकणचं. आणि त्यामध्ये आमचं स्वतःचं एक ब्रँड असेल प्रोडक्टचं, प्लस आपण बाकी सगळे प्रोडक्ट्स विकणार आहोत. त्याच्यामध्ये एक मार्केट प्लेस आपण डेव्हलप करणार आहोत स्टार्टिंगला. त्यानंतर ही कंपनी आपली आहे जी 4 व्हर्टिकल मध्ये टोटली काम करते. 4 व्हर्टिकल म्हणजे पहिला आहे एक फार्मिंग. तर तो एक वेगळा मुद्दा आहे, तो तुम्हाला सविस्तर सांगतो की फार्मिंग म्हणजे आपल्याकडे फार्मिंग होत नाही नॉर्मली. आपल्याकडे एक विशिष्ट पद्धतीचं म्हणजे एक आंबा किंवा तांदूळ, नारळ आणि काजू हे 4च फक्त पदार्थ आपण बनवतो कोकणामध्ये किंवा, पण बाकीच्या ठिकाणी त्याला प्रचंड स्कोप आहे. आणि संपूर्ण जगाला सध्या एकाच गोष्टीची गरज आहे, ते तर अन्नाची आहे. कारण जेवढी आपलं पॉप्युलेशन वाढत जातं तेवढं आपल्याला अन्नाची रिक्वायरमेंट असते. पण आपली लोक करत का नाही त्याच्यावर थोडं लक्ष ठेवून आपण केमिकल रेसिड्यू फ्री फार्मिंग हा जो कन्सेप्ट आहे, नॅचरल फार्मिंग हा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये उतरणार आहे. आणि त्यामध्ये जे मार्केट डेव्हलप करण्यासाठी आपण मुंबई, पुणे आणि एक्सपोर्ट मार्केट म्हणजे सिटीज मध्ये आणि एक्सपोर्ट मार्केटमध्ये आपण टोटली उतरणं, हा झाला आपला पहिला भाग. दुसरा आपण फूड प्रोसेसिंग मध्ये उतरतोय. फूड प्रोसेसिंग म्हणजे जे काही अन्न आपण बनवतोय त्याचं एक्सेस जे अन्न होतं किंवा जास्त अन्न होतं ते आपण प्रोसेसिंग करून घेणार आहेत. आणि प्रोसेसिंग करून त्याच्यासाठी एक चांगल्या ब्रँडने आपल्याला मार्केट करता येईल अशा पद्धतीचं आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतोय युनायटेड टाउन्स ऑफ कोकण या मार्गाने. तर ह्यामध्ये आपले जे कोण शेअर होल्डर्स असणार आहेत त्यांचे सुद्धा आपण फ्रँचायझीज डेव्हलप करणार आहे, एक नेटवर्क बनवणार आहे मोठं की तिथून आपण हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवू शकू. हा झाला फूड प्रोसेसिंगचा भाग. त्यामध्ये अजून एक असं आहे की आपला जो दर्जा आहे, फूड प्रोसेसिंग जो दर्जा आपण जे देणार आहोत लोकांना, तो अतिशय उत्तम दर्जा आणि इंटरनॅशनल दर्जाचे जे प्रोसेसिंग युनिट्स आहेत ते टाकण्यासाठी आपण प्रोत्साहित करणार आहोत ग्रुपने, संयुक्त पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत दुसऱ्या भागामध्ये. तिसरा जो आहे आम्ही प्रमोट करतोय तो आपला आर्ट्स आणि आर्टिफॅक्ट्स. आपल्याकडे खूप
चांगले कलाकार आहेत आणि कला क्षेत्रामध्ये आपले लोक खूप पुढे आहेत, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना सुद्धा मार्केट प्लेस तेवढा अवेलेबल नाहीये किंवा त्यांना ट्रेनिंगची जी गरज लागते ती सुद्धा आपण करू शकत नाही. संयुक्त अशी चळवळ निघाली नाहीये कलाकारांसाठी. तर त्यामध्ये आम्ही संयुक्तपणे कलाकारांसाठी सुद्धा ट्रेनिंगचे आयोजन करू, त्यांच्याकडनं आपल्याला वर्कशॉप्स बनवून हे सगळे जे कला हे आहेत ते आम्ही विकत घेऊन त्याच्यासाठी एक इंटरनॅशनल मार्केट डेव्हलप करायचा आमचा एक तिसरा जो उद्देश आहे तो कंपनीचा. आणि चौथा जो उद्देश आहे तो आहे टुरिझमचा. तर टुरिझम हा जो प्रकार आहे आपल्याकडे, ऑफकोर्स टुरिझम खूप चांगल्या पद्धतीने चालतं, पण आम्ही वेगळ्या पद्धतीचं टुरिझम बद्दल बोलतोय. आम्ही हे ॲग्रो टुरिझम, इको टुरिझम आहे, ऍडव्हेंचर टुरिझम झालं, नेचर टुरिझम झालं, हेल्थ टुरिझम झालं, आणि इंटरनॅशनल लेवलचं जे टुरिझम आपण म्हणतोय जिकडे काही देश संपूर्ण त्याच्यावरच अवलंबून आहेत, अशी त्याची इकॉनॉमी आहे. अशा स्ट्रॉंग इकॉनॉमिक पॉइंटनी आम्ही ह्या संपूर्ण टुरिझमकडे वेगळ्या पद्धतीने बघतोय. सो आमच्याकडे बेसिकली आहे की आम्ही संयुक्तपणे बिझनेस करण्यामागे आहे आणि आम्ही बिझनेस डेव्हलप करणार अशा पद्धतीची कंपनी आहे. तर आमची कंपनी ही मार्केटिंगच राहणार आहे. वी विल बी प्लॅटफॉर्मिंग अवर मार्केटिंग. आमचं मार्केटिंग इथे राहील, संपूर्ण सेल्स आमचं राहील इथे, पण तुम्हाला आम्ही संपूर्णपणे सपोर्ट करू टू डेव्हलप सस्टेनेबल इन्कम. म्हणजे प्रत्येकाला सस्टेनेबल इन्कम तिकडे झालं पाहिजे. आणि आपला कोकणातला जो तरुण आहे तो मुंबईला किंवा इतर ठिकाणी जो नोकरीसाठी येतो तो न जाता तिकडेच काहीतरी संयुक्तपणे जो बिझनेस आपल्याला करता येईल त्याच्या मागे काम करण्यासाठी ही कंपनी तयार झाली आपली. छान. म्हणजे खरंच सर, सर्व जे जे काय तुम्ही सांगितलं त्यातून खरोखरच खूप खूप ऐकून मनाला एकदम प्रसन्नता वाटली. कारण ही चळवळ आम्ही जे घरात घेतले सुरू केली, ही नाटकातून ह्या चळवळ ही सुरू केली याच विषयावर, आणि आम्हाला आता खूप बरं वाटलं की अजून म्हणजे प्रत्येकाने ह्या क्षेत्रात उतरून कोकणवासियांना किंवा कोकण आपले भावी पिढी आहे त्यांना कुठेतरी जागृत केलं पाहिजे. आणि चारही तुमचे मुद्दे किंवा जे तुम्ही त्यावर काम करताय ते खूप खूप चांगलं आहे आणि भावी पिढीसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. आणि एकत्र येऊन आणि खरोखर म्हणजे संयुक्त आणि कुठलं एनजीओ म्हणजे कुठले जास्त कुठल्या अपेक्षा नसताना तुम्ही कोकणवासियांसाठी सुरू केलेली हे खूप खूप कौतुकास्पद आहे कामगिरी. आणि तुमच्या या पुढील सर्व संस्थेला पुढील वाटचालीसाठी घरातल्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा. आणि हे सर्व आपले कोकणवासी जे लाईव्ह येऊन बघतात खरोखर आजचा विषय महत्वाचा आहे, घेण्यासारखा आहे की यांचं म्हणजे आपल्यासाठी सर्व हे चाललंय, कोकणवासियांसाठी चाललेलं आहे. आज शेती बरोबर आजच्या ज्या काही समस्या आता निर्माण होत आहेत त्या समस्याला कुठेतरी वाचा फोडून वेगळा प्लॅटफॉर्म देण्यासाठी युनायटेड टाउन्स ऑफ कोकण प्रायव्हेट लिमिटेड प्रयत्न करते. धन्यवाद. छान आपली मुलाखत सर रंगते. लोक आपले येत आहेत कोकणवासी लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा चांगल्या आहेत. आपण पुढील प्रश्नाकडे वळू. हे आपण आत्ताच तुमच्या संस्थेविषयी कार्याविषयी तुमच्या ऐकलंय आणि लोक आपले ऐकतायत. त्याचबरोबर हे जे तुमचं युनायटेड टाउन्स ऑफ कोकण प्रायव्हेट लिमिटेड आहे या संस्थेकडून कोकणातील शेतकऱ्यांना आपल्या जसं तुम्ही सांगितले की 4 मुद्दे तुम्ही सांगितले त्याप्रमाणे अजून जास्तीत जास्त कोकणातील शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल यावर तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 4 मुद्द्यावर काम करतायत, पॉइंट्सवर, बरोबर? त्याप्रमाणे खूप खूप म्हणजे त्या तुम्ही जे खरोखर म्हणजे अभ्यासपूर्ण घेतलेले मुद्दे आणि असं कुठलेही काम करताना म्हणजे त्याचा अभ्यास नियोजन करून केलं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि ते तुम्ही केलेलं आहे. आणि त्याचा आपल्या तळागाळातील शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल यावर काय सांगाल? तर आता मुद्दा असा आहे की आपल्याकडे शेती किती प्रमाणात होते हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण आपण जर बघितलं तर बागायतदार आहेत लोक आणि एक विशिष्ट पद्धतीने शेती करण्याची त्यांना सवय लागलेली आहे, पण बऱ्या प्रमाणात जी शेती आहे ती प्रॉफिटेबल राहिलेली नाहीये. वातावरणातले बदल म्हणा किंवा पाण्याची समस्या आहे आपल्याकडे. कारण आपल्याकडे पाऊस जरी पडला तरी उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे पाणी नसतं नॉर्मली. ओके. तर आणि सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो जो वर्क फोर्स आहे, माणसं नाही आहेत आपल्याकडे काम करायला शेतीमध्ये, हा जो मुद्दा आहे. तर ह्यासाठी आपल्याला आपली जी स्नेहसिंधू ही जी संस्था आहे ती आपल्याला मदत करते. प्लस आपल्याकडे अजून बरेचसे कन्सल्टंट तज्ञ लोक आहेत ज्यांनी शेतीमध्ये प्रगत अभ्यास केलाय की कशा पद्धतीने सस्टेनेबल शेती आपण करू शकतो.
फॉर एक्झाम्पल तुम्ही जर साधा एक बॅकयार्ड फार्मिंग म्हणून आमचा एक संकल्पना आहे फार्मिंग मध्ये, तर त्यामध्ये आपण काय करतोय, सगळ्यात पहिला मुद्दा आपण काय घेतलेला आहे की शेती ही आधुनिक शेती जी म्हटले ना, तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात रसायनं वापरली जातात आणि रसायनं ही सगळ्यात आहेत. म्हणजे केमिकल्स म्हटलं तर आपण अगदी दुधामध्ये जवळजवळ WHO सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे ऑलमोस्ट 67% दुधामध्ये आपल्याकडे जी आहे ती स्टँडर्ड प्रमाणे आपण दूध मिळत नाही आपल्याकडे. आणि आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या जनरेशनला आपण हे सगळं भेसळयुक्त, जे केमिकल युक्त जे काही अन्न आहे ते आपण देतोय. शेतीमध्ये सुद्धा सेमच आहे. जे काही पेस्टिसाइड्स वापरले जातात, जे काही फर्टिलायझर्स वापरले जातात, त्याची खरंच गरज आहे का, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा येतो इथे. तर आपण प्रमोट जी करतो आहे इथे, तर त्याला आपण नॅचरल फार्मिंग किंवा बायोडायव्हर्सिटी फार्मिंग हा एक कन्सेप्ट आपण इथे सुरू करणार आहोत. तर त्या फार्मिंग मध्ये काय की जंगलमध्ये जेव्हा आपण शेती बघतो तर जंगलामध्ये काय पेस्टिसाइडची गरज नसते. ओके, नॅचरली बऱ्याचशा गोष्टी एकमेकांना पोषक असतात. म्हणजे काही कीटक असतात ते तुम्हाला दुसरे जे काय त्यांना किंवा मुंग्या असतात त्या बाकीच्या कीटकांना मारतात. ओके, त्यांना खताची गरज लागत नाही, कारण खत ऑटोमॅटिकली आपली जमीन किंवा जे नेचर आहे ते सगळं बनवत असतं. तर हा एक फार्मिंगचा जो मुद्दा आहे त्याला आपण नॅचरल फार्मिंग म्हणतो. तो नॅचरल फार्मिंग आपल्याला आपल्या ठिकाणी तिकडे करून घ्यायचं. तर बॅकयार्ड फार्मिंग मध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी प्रमाणात कुंपणं असतात मागे आणि भरपूर जागा असते, आजूबाजूच्या घरांमध्ये आपल्याकडे भरपूर जागा असते, पण त्याचं कमर्शियल व्हॅल्यू आपल्याकडे काही नसतं. आपण फक्त ते सुशोभित करून ठेवून देतो. पण आपल्या ह्याच्यामध्ये बेसिकली ते का नाही करत, कारण त्यांना एकतर ते विकायला कुठे कसं विकणार, काय विकणार हा मोठा मुद्दा असतो. परत दिशाहीन असतात, ते काय करायचं त्यांना माहित नाही. तर आपल्याकडे तेवढे काही तज्ञ शेतकरी वगैरे नाहीयेत. तर पहिला जो आमचा जो पार्ट आहे तो बॅकयार्ड फार्मिंगचा आहे. म्हणजे तुमच्या घरांमध्ये किंवा मागच्या बाजूला जेवढी जागा आहे त्याची मॅक्सिमम युटिलायझेशन आपण शेतीमध्ये आपण करू शकतो. आणि ती सगळी शेती आम्ही इथे विकत घेऊन आमच्या ज्या नेटवर्क मधनं आपण एकतर एक्सपोर्ट, कारण केमिकल रेसिड्यू फ्री फार्मिंग आहे, तर तो एक्सपोर्टला त्याला खूप मोठा प्रचंड रिक्वायरमेंट आहे त्याची. आणि मुंबई, पुणे आणि बाकीच्या सिटीज मध्ये सुद्धा भरपूर भाजी लागते. भाजीची कधीच हे नाही, भाजी किंवा अन्नधान्य जे काय आहे तर त्याच्यामध्ये कधी असं होत नाही की कधी तुटवडा आहे किंवा नाही लागत आम्हाला. बरं, ती एक्सेस जर झाली तर आपल्याकडे प्रोसेसिंग युनिट्स आहेत जिकडे आपण ती प्रोसेस करून ठेवू शकतो, त्याचा सुद्धा इश्यू नाही आहे. पण ही जी यंत्रणा आहे ती आपली कंपनी इथे तयार करणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जी स्त्री आहे घरातली ती स्वतःहून स्वतःसाठी एक छोटासा इन्कम बनवू शकते, अशी आमची एक छोटीशी कल्पना आहे की सर्व घरांमध्ये एक मागचं एक बॅकयार्ड फार्मिंग छोटासा कन्सेप्ट आपल्याला राबवायचा आहे. तिकडून जे काही भाजी येईल, उत्पन्न येईल, त्याला एक सेंट्रलाइज आपण एक प्रोसेसिंग सेंटरमध्ये घेऊन किंवा एक पॅकिंग सेंटरमध्ये घेऊन येऊन ती आपण आपल्या सिटीजमध्ये किंवा आमच्या प्रोसेसिंग युनिटमध्ये ती आपण घेऊन येऊ. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा झाला की आपण समजा आंबा जर आपण हे करतो तर फक्त आंबाच होतो आणि आंब्याच्या आतमध्ये जवळजवळ आपण मोठा डिस्टन्स ठेवलेला असतो. आणि जी काही जमीन आहे, जमीन भरपूर मुबलक प्रमाणात पडीक जमीन इथे अवेलेबल आहे, जिचं काहीच होत नाहीये. म्हणजे त्याच्यावर फक्त रान येतं आणि रान दरवर्षी आपण जाळून टाकतो, एवढंच फक्त होतं त्याच्यात. तर ह्या जमिनीमध्ये आपण समजा संयुक्तपणे जर शेती केली किंवा अगदी आपण काही शेती अशी आहे ना की समजा मेडिसिनल प्लांट्स आहेत, मेडिसिनल प्लांट्स तुम्ही असेच लावले, त्याला काही निगा वगैरे लावायची गरज नाही, फक्त तुम्ही लावा आणि सोडून द्या आणि नंतर तुम्हाला ते पिकअप करता येतात. अशा पद्धतीची काही झाडं, वनस्पती ज्या आहेत त्या आमच्या संपूर्ण डेटाबेसमध्ये आम्ही जमा केल्या आहेत. त्याच्यावर कशी शेती केली जाते त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. तर ते तुम्हाला आम्ही देऊ आणि ती जी पडीक जमीन आहे ती संयुक्तपणे तुम्ही करा आणि ते सगळं जे प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही इथे कुठे विकायचं, काय विकायचं ते आमची कंपनी इथे बसून तुम्हाला सांगेल की आपण ठरवू की कसं आपल्याला हे करायचं आहे ते. त्यामुळे शेती समजा आता एक बाग आहे आंब्याची, ती वर्षातून एकदाच फक्त त्याला फळ येत आहे, ते सुद्धा गॅरंटीचं नाही आहे. तर त्या ठिकाणी आपण इंटरक्रॉपिंग सुद्धा करणार आहे. त्या ठिकाणी आपण मॅक्सिमम इल्ड कसं घेता येईल त्या जमिनीतनं त्याची सगळी, आणि नॅचरली आपल्याला न केमिकल घेता, म्हणजे केमिकलचा जो खर्च आहे तो सुद्धा आपण न करता जर ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तर त्याच्यावर आमचा फोकस आहे की ही जी आपली जी संस्था आहे स्नेह सिंधू किंवा आपले जे काही कन्सल्टंट्स आहेत ते तुम्हाला येऊन सांगतील की ह्या पद्धतीने मी शेती करा आणि या पद्धतीचं तुम्हाला गॅरंटेड इल्ड मिळेल. सेकंडली आपण काय करणार आहोत की आपल्याकडे एक सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करतोय आतमध्ये. तर तुमची जी काही शेती होणार आहे तर त्याचं संपूर्ण जो ट्रेसेबिलिटी म्हणतात ती आपण त्या सॉफ्टवेअरवर तुम्हाला द्यायची आहे.
तर तुम्ही ज्यावेळी करणार त्यावेळी तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी म्हणजे शेती हा एक बिझनेस म्हणून तुम्हाला करायचा आहे. शेती म्हणून आपल्याला नाही करायचं की आता आपल्याकडे भात शेती होते पण तो बिझनेस म्हणून कधीच होत नाही. तो आपल्याला जो लागणारा भात आहे तो आपण बनवतो. पण ज्यावेळी आपण बिझनेस म्हणून शेती करू त्यावेळी तुम्हाला इन्कम आतमध्ये काय गेलं, इनपुट काय गेलं, कधी तुम्ही त्याला क्रॉप वापरला, किती खर्च झाला, किती तुमच्या प्रोडक्ट्स आले आहेत आणि टोटल ईल्ड किती, याचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला त्या सॉफ्टवेअरवर कम्प्लिटली असणार आहे. आणि जो ग्राहक असणार आहे त्याला कळणार आहे की ही जी शेती, हे जे आपण फ्रुट्स घेतोय किंवा जे व्हेजिटेबल घेतोय हे कुठच्या बागेतून कुठच्या सॉइल मधनं आलेलं आहे आणि त्याला काय काय गेलेलं आहे सगळं डिटेल त्याला पोहोचणार आहे. सो दिस इज समथिंग वेगळं जे आपण इथे करू इच्छितो इथे संपूर्ण कोकणासाठी. छान छान सर, खूप खूप म्हणजे बरीच म्हणजे वेगळ्या विषयावर आता आपण बोलतो आणि खूप खूप छान छान माहिती मिळते आम्हाला. मुळात एक आमची मुलाखत एक झाली होती, निसार बाबू म्हणून सर होते नैसर्गिक शेतीवर. तर त्यांचं एक वाक्य मला अजूनही आठवतं की त्यांच्या आईने त्यांना सांगितलं होतं, विषरहित अन्न खा आणि इतरांना सुद्धा दे. म्हणून ते आता कुठलंही म्हणजे ते आता त्यांचं घनमृत जीवामृत वर सर्व चाललंय. पण त्यांनी ती जवळजवळ 30 एकर जमीन मध्ये एका गायीवरती हे करतात. म्हणजे आज रासायनिक जो खतांचा वापर खूप अति प्रमाणात होत चालला आणि जमीन क्षारयुक्त बनते. आणि अशातच ही तुमची संस्था आज काम करते ह्या विषयावर, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांचा विचार करून. म्हणजे आज असं तुम्ही म्हणतायत की बऱ्याच शेतकऱ्यांचा वस्तू म्हणा की अरे मी शेती केली किंवा मी व्यवसाय केला, शेतीमध्ये काही अजून पीक जास्त घेतलं, त्याला मार्केट कुठे अवेलेबल आहे किंवा उपलब्ध आहे मार्केट. मग त्यासाठी तुमची संस्था हे काम करते. म्हणजे पूर्ण सूक्ष्म अभ्यास करून तुम्ही या कार्यक्षेत्रात उडी घेतलेला आहे आणि खरोखरच या तुमच्या संस्थेचा खरोखरच आपल्या कोकणवासिया शेतकऱ्यांना खूप खूप फायदा होईल. सर, शेती तर आता शेतीविषयी आपण सांगितलेलंच आहे. म्हणजे शेती करताना म्हणजे शेती आज आपण जी करतोय ती पारंपरिक शेती म्हणा, पण त्यापेक्षा आधुनिक पद्धतीने जे तुम्ही आज मार्गदर्शन करणार आहे, तुमच्या मार्गदर्शनचं आम्ही नक्की सहकार्य करू या गोष्टीसाठी. करून आज जे खरी गोष्टी जी गरज आहे त्या शेती आधुनिक पद्धतीने होणं, पण ती निसर्गाला अनुसरून. रासायनिकमुळे आजचे परिणाम आपण जे भोगतोय ते आज दिसता येतात, पण निसर्गाला आणून किंवा स्वार्थापैकी जास्त आंब्यामध्ये म्हणा किंवा रासायनिक आपल्या शेतीमध्ये जास्त उत्पन्न होण्यासाठी सुद्धा जे रासायनिक खतांचा भडीमार केला जातो हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि निसर्ग वाचला पाहिजे. निसर्गाला अनुसरून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि जर त्याला खरोखरच जर मार्केट जर उपलब्ध झालं तर बऱ्याच गोष्टी त्यातून सुटू शकतील, समस्या जी आहे ती सुटू शकते. खरोखरच खूप खूप छान म्हणजे पद्धतशीर सूक्ष्म विश्लेषण तुम्ही करतायत प्रत्येक विषयावर, ज्या प्रश्नांवर. खूप खूप आणि आपल्या छान लोक आपले बघतायत, कमेंट्स करतायत, छान छान म्हणजे चांगली मुलाखत चालली म्हणून. तर आता आपण शेतीबद्दल बोलतोच आहोत सर, पण आज आपण म्हणतो की शेती 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 आपण कोकणात आहे, पण शेती बरोबर आज नुसतं शेतीवर आपण तुम्ही म्हणाला की नैसर्गिक आपत्ती येते, संकटावर संकट येतात. मग अशा वेळी नुसतं भात शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजे. त्यासाठी आम्ही असं ऐकलं की त्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्याकडे संकल्पना वगैरे आहे. तर शेती करता करता शेती पूरक व्यवसाय केले पाहिजे, याविषयी तुम्ही काय सांगाल आणि तुमची संस्था या विषयावर काय कार्य करतात ते? 100%. आता शेती पूरक व्यवसाय म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी येतात. एक तर मूळ आहे की फूड प्रोसेसिंग किंवा अन्न प्रक्रिया, हा एक मोठा मुद्दा आहे. आणि जे कोण तुम्हाला एक्सेस मध्ये जे काही अन्न तयार होतं त्याचं करायचं काय. आता इव्हन तुम्ही ऍग्रिकल्चर म्हटलं तर इव्हन तुमचे फिश प्रोडक्शन हा सुद्धा ऍग्रिकल्चर मध्येच मोडणारा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्याला संलग्न आहेत. तर आपल्याकडे आपण आता मी माझं स्वतःच एक 20 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये आहे, मी फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे मध्ये. तर त्यामध्ये तिथून तुम्हाला इंटरनॅशनल लेवलच्या ज्या फूड प्रोसेसिंग युनिट्स आहेत त्या तुम्ही संयुक्तपणे टाकू शकता. म्हणजे 5-6च्या गटमध्ये तुम्हाला समजा छोटंसं युनिट टाकायचं असेल तर संपूर्ण जी माहिती आहे ती कंपनी तुम्हाला देईल. तुम्ही तिकडनं जो रॉ मटेरियल आहे एक्सेसवाला तो घेऊन आपल्याला तो तुम्ही इथे आमच्याकडे पाठवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला समजा वेस्ट मटेरियल आहे, बऱ्याचशा प्रमाणात वेस्ट मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असतं. आंब्याच्या ज्या बाटी आहेत किंवा तुमचं फणसाचे जे काही वरचं जे सगळा भाग आहे तुमचा, नारळ आहे,
तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आमच्याकडे प्रॉपरली जे तज्ञ मंडळी आहेत ते करत राहतात. आता नारळांमध्ये कोकोपीट हा मोठा जो इन्कम सोर्स आहे तो आपण असंच सोडून देतो, म्हणजे आपल्याकडे काहीच होत नाही नारळाचं, आणि तिथून आपण समजा कलेक्शन करून त्याचं कोकोपीट्स बनवून जर इंटरनॅशनली विकले तर त्याला एवढा डिमांड आहे. कारण सगळ्या ज्या कंट्रीज आहेत, आता आमच्या प्रोजेक्ट्स असतात बाहेर, म्हणजे इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स असतात, त्याच्यामध्ये आता ओमानला त्या दिवशी आम्ही गेलेलो. ओमानला तिकडे वाळवंट आहे आणि त्या वाळवंटामध्ये हे कोकोपीट वापरून त्या लोकांनी शेती बनवली आहे. सुंदर शेती बनवली आहे, संपूर्ण वाळवंट असा हिरवागार करून टाकलेला आहे त्या लोकांनी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नॅचरली इथे अवेलेबल आहेत, पण आपण त्याला कुठे विकायचं आपल्याला माहितच नाही विषय. तो जो विषय आहे की तुम्हाला शेतीपूरक ज्या काही गोष्टी आहेत, समजा एकही गोष्ट आपल्या ज्या शेतीतली आहे ती आम्ही तिकडे वाया घालू देणार नाहीये. तुम्ही त्याचं काय करायचं, वेस्ट जेवढं आहे जनरेशन, त्या वेस्ट पासून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी बनवता येतात. आपल्या जी नारळाची जी आपली ही येते, काय म्हणतात त्याला, करवंटी म्हणतो आपण त्याला, तर ती करवंटी तुम्ही परत घेऊन त्याच्यापासून आपल्याला ऍक्टिव्हेटेड कार्बन आपल्याला बनवतो. त्याचं ह्यूज डिमांड आहे, प्रत्येक फिल्ट्रेशन इंडस्ट्रीमध्ये त्याचा मोठा डिमांड आहे. तर तसे आपण प्रोजेक्ट सुद्धा आपण तिकडे स्थापन करू इच्छितो. ओके. फिश फार्मिंग हा मोठा मुद्दा आहे, कारण आता आपण जे एक्सेस फार्मिंग केलेलं आहे, एक्सेस फिशिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपला संपूर्ण किनारपट्टीमध्ये मासे शिल्लक राहिलेले नाहीयेत. अजून आय थिंक 2-4 वर्षानंतर काहीच मिळणार नाही यामध्ये. ही कंडिशन खरी आहे आणि होणारच आहे, कारण तुम्ही जेवढा ऍक्सेस करता आपल्या नॅचरल रिसोर्सेस, जेवढे तुम्ही उत्पन्न काढता तेवढं त्याला परत ताकदच नाही आतमध्ये. तर त्याच्यावर अवलंबून राहणाऱ्या जेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचे जे उदरनिर्वाहाचा विषय आहे तो खूप मोठा ऐरणीवर येणार आहे 2-3 वर्षांत. आताच ऐरणीवर ऑलरेडी आहे, पण ह्याच्या पुढे काय होईल त्याला माहित आहे. पण ह्याच्यासाठी आपण साऊथला जर गेलात तर तिकडे फिश फार्मिंग हा मोठा मुद्दा तिकडे हे करतात. ऑलमोस्ट आम्ही त्रिवेंद्रमला वगैरे तिकडे जाऊन आलो, विशाखापट्टणमला वगैरे, तर तिकडे 100 केजेस समुद्रामध्ये त्यांनी सुरू केलेली शेती आतमध्ये. परत तुमचे ते पॉन्ड फार्मिंग आहे, त्यानंतर ह्याचं पर्ल फार्मिंग म्हणतात त्याला, मोतीचं फार्मिंग येतं, शिणाण्याची शेती येते, कालवांची शेती येते. या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याकडे प्रॉपर प्रोजेक्ट्स करून तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायची जी काही टेक्नॉलॉजी असेल ती आपण इथे बनवून देऊ इच्छितो. सो तो नथिंग वेस्ट, कुठचाही प्रोडक्ट आपला वेस्ट जाऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आणि हे सगळे प्रोजेक्ट्स आपण हळूहळू तुम्हाला जसे तुम्ही तयार करून मग तुम्हाला जाऊ, तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि तुम्हाला सेलची काही टेन्शन नाही, आम्ही तुम्हाला ते विकून देऊ, ही आमची गॅरंटी आहे. छान छान सर, म्हणजे सर्व गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून सर्व संस्था कार्य करते. खूप खूप छान आहे. आणि प्रत्येक कोकणी माणसाने याचा विचार करणं, गांभीर्याने विचार करणं काळाची गरज आहे. कारण आपल्या आता आपण म्हणाल्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या आपल्याला समजत नाही, कारण दूरदृष्टिकोन नाही आहेत. आता बाहेर सर्व लोक आपल्याकडे आले येत आहेत आणि या विषयावर सर्वात त्यांना बाहेरच्या लोकांना कळतं की कोकणात काय आहे, जसं मुंबईत काय आहे तसं कोकणात काय आहे हे सर्व कळतं. पण आपल्या कोकणी माणसांनी आता जागृत होऊन आज जे जे काय आहे त्याचा दूरदृष्टिकोन ठेवून पूर्ण अभ्यास करून आता उतरला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. छान सर मार्गदर्शन करताय, लोकांच्या प्रतिक्रिया छान येतात आणि खरोखरच मुद्देसूद विश्लेषण होत आहे. तर आता महत्वाच्या विषयाकडे आपण वळू की युनायटेड टाउन्स ऑफ कोकण प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या संकल्पनेत महत्वाचा मुद्दा म्हणजे रासायनिक मुक्त शेती. या मुद्द्यावर आपण आपल्या संस्थेने प्रामुख्याने भर दिलाय. याविषयी काय सांगाल? त्याबरोबर आता जसं आता आपण म्हणालो तसंच की आता प्रत्येक शेतकऱ्याने, कोकणातील शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे, ही काळाची गरज आहे. यावर काय सांगाल? कारण तुम्ही रासायनिक मुक्त शेती झालीच पाहिजे हा तुमचा प्रमुख तुमच्या संस्थेमधला एक मुद्दा आहे. त्याविषयी काय सांगाल? आणि आता शेतकऱ्याने, प्रत्येक शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे, याविषयी सर आपण काय सांगाल आपल्या कोकणी बांधवांना? नक्की सांगतो. आता हा जो मुद्दा आहे तो खूप खूप इंटेन्स आहे, रासायन मुक्त. कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी फक्त कळतात त्या रिझल्ट्स मधून. आता रिझल्ट्स म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात येतात की तुमचे कॅन्सरचे जे केसेस झालेले आहेत, आता ऑलरेडी तुम्ही जर टाटा हॉस्पिटलमध्ये तुम्ही जा तर तुम्हाला जागा नाहीये. आज तुम्हाला त्या बेड्सवर जागा नाहीये, तुम्हाला पेशंट असे खाली झोपलेले दिसतात. फार भयानक परिस्थिती आहे. तुमच्या लहान मुलांना कॅन्सर होतोय.
तुमच्या बाकीच्या ज्या हेल्थ इश्यूज आहेत, हार्मोनल प्रॉब्लेम सगळ्यात मोठे झालेले आहेत आतमध्ये. त्यानंतर तुमचे किडनी फेलियर्स, लिव्हर फेलियर, ह्या सगळ्या मुद्द्यांमधनं इव्हन ते ब्रेन हेमरेज हा जो प्रकार आहे, ह्या सगळ्यांना कुठे ना कुठे आपले जे केमिकल्स आपण जे खातोय आतमध्ये ते संपूर्णपणे जबाबदार आहेत आतमध्ये. आता शेती करताना सुद्धा शेती करणारी जी लोक आहेत, जे लेबर येतात, काही ठिकाणी शेती आम्ही स्वतःहून बघितली की ते लेबर 2 वर्षापेक्षा जास्त एका शेतामध्ये कामही करू शकत नाही, एवढ्या हाय लेवलचे केमिकल्स त्या शेतीला मारले जातात. आपल्याकडे जी शेती होत नाही, म्हणजे आपल्याकडे जी शेती नाहीये, जे ट्रॉपिकल रिजन मध्ये जी काही शेती होते, तिकडे आपण टेम्परेटचे सगळे क्रॉप्स इथे घेऊन आलो. त्याला पॅक हाऊसेस, वेअर हाऊसेस हे बनवले, काय ग्रीन हाऊसेस बनवले, त्याच्या आतमध्ये केमिकल मारून मारून तो प्रोडक्ट एकदम सुंदर आणि चांगला बनवला आणि लोकांना आपण खायला देतो. ओके, हा मुद्दा प्रॉफिटेबल जरी असला तरी तुम्ही स्वतःच्या मुलांना आपण आपले संपूर्ण जनरेशन आपण खराब करून टाकतोय, हे सरळ सरळ सिद्ध होत याच्यात. तर कुठेतरी आपल्याला त्याला थांबवावं लागेल. ओके, आणि त्याच्यासाठी आमचा जो मुद्दा आहे की केमिकल विरहित, रसायन विरहित शेती हा जो मुद्दा आहे, त्याच्यावर आम्ही एकदम परफेक्ट त्याच्यावर काम करतोय आतमध्ये, की रसायन आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या अन्नाच्या याच्यामध्ये यायला नाही पाहिजे. आपलं जसं नॅचरल आहे त्याच पद्धतीने. आधीच्या लोकांना या सगळ्या गोष्टी व्हायच्या नाहीयेत. आता का होत आहे? कुठेतरी त्याला तेच कारण आहे ना, की आपण डोळे झाकून आपण सगळ्या गोष्टी करतोय आणि आपण खातोय. म्हणजे आता ऍपल आपल्याला संपूर्ण 12 महिने आपल्याला सफरचंद मिळतं, आणि कधीतरी त्यांनी सांगितलं असेल की ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. ओके, आता तसं नाहीये. आता तुम्ही जे ऍपल खाणार आहे ते तुम्ही चेक करून घ्या की किती केमिकल मारलेले आहेत, आणि त्याला तुम्ही बाहेर ठेवून बघा. ते ऍपल त्या बॅक्टेरिया सुद्धा त्याला मारू शकत नाही असं ते ऍपल आहे. 2 महिने 3 महिने ते बाहेर राहतात, त्याला काहीच होत नाही. ही एक कंडिशन आहे खरी. पण जोपर्यंत हे लोकांपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हे केसेस आपल्या घरापर्यंत पोहोचणार आहेत, आपल्या घराच्या आतमध्ये पर्यंत या केसेस येतील. नंतर सगळ्यांच्या डोळे उघडतील, अरे आपण काय करतोय म्हणून. ओके, तर ह्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे की जी काही शेती होणार आहे, जी काही आपल्या संस्थेमार्फत जे काही कामं होणार आहेत, त्याच्यामध्ये केमिकल रसायन विरहित ही शेती आपल्याला करायची. कितीही जरी त्याला त्रास असला, कारण सुरुवातीला तुम्हाला 1-2 वर्ष थोडंसं नुकसान सहन करावं लागेल, कारण झाडांना त्याची सवय नाहीये, झाडांना केमिकलची सवय झालेली आहे किंवा कीटकांना तशी सवय नाही आहे. त्यामुळे 2-3 वर्ष तुम्हाला जातील, पण त्याच्याबरोबर तुम्ही प्रॉपरली मॅनेज जी शेती जेवढी कराल, नंतर त्याचे जे रिझल्ट येतील ते अफलातून रिझल्ट येतील. ओके, आज संपूर्ण जग आता आपला भारत सोडला तर बाकी संपूर्ण युरोप हे कम्प्लिटली केमिकल विरहित शेतीकडे वळत चाललेलं आहे आतमध्ये, आणि त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न चाललेले आहेत. इव्हन ते म्हणतात की इव्हन त्यांचं एवढं लक्ष आहे की पॅकेजिंग मटेरियल इथपासून ते केमिकल्सच्या विरहित जाण्याचे चान्सेस हे चालले, त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आतमध्ये. हा, तर आपल्याला तेच करायचं आहे की आपण संपूर्ण जे आपली पिढी आहे पुढची, त्याला सांभाळून ठेवायचं काम आपलं सगळ्यांचं आहे. आणि कोकण हे संपूर्ण जगाला दाखवून देणार की कशा पद्धतीने नॅचरल फार्मिंग केलं जातं आणि कशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचू शकतो. यासाठी आपली ही कंपनी कार्यरत राहणार आहे. बरोबर, छान छान सर. म्हणजे छान मुद्देसूद मांडणी करता, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित नीटपणे आणि खरोखरच लोकांना समजण्यासारखं देत आहे, आणि छान छान. आणि ह्यामध्ये कसं झालं, आता जे आज आपलं चाललंय आज खरोखरच म्हणजे कुठेतरी असं स्वार्थ आहे किंवा रासायनिक, आज आपण बघतो की पाण्याची पातळी खूप खोलवर गेलेली आहे. हे लोकांनी प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी. किंवा आता आपल्याला सर्वांना माहिती, भारत हा कृषीप्रधान देश आहे असं त्यावेळी लालबहादूर शास्त्री यांनी म्हटलेलंच आहे, जय जवान जय किसान. पण आता कुठेतरी त्याला वळण वेगळं लागतं. म्हणजे त्यावेळी मोठा आपण देश पातळीवर कशाला, आपल्या गाव पातळीवर घेऊ की आपल्या पूर्वजांनी त्यावेळी ज्या गोष्टी करून ठेवल्या होत्या त्या निसर्गाला अनुसरून आणि पुढे आपलं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी सगळ्या गोष्टी करून ठेवल्या होत्या. पण आता हे सगळं म्हणजे म्हणतात एखाद्या मारल्यासारखं करतो, रडल्यासारखं करतो, तसं झालेलं आहे. एखाद्या गोष्टीवर हानी होते, बरोबर, एखाद्या गोष्टीची हानी होते किंवा नुकसान होणार नाही पुढे, पण यावर कोण काय लक्ष देत नाहीये.
मग तेच परत बरोबर. परत त्या अशा काही संस्था मार्केटिंग वर सगळं की हे घ्या, हे रासायनिक खतं घ्यामुळे तुम्हाला भरपूर. आणि आता तर सगळ्या फळांवर एक मी केळ्यांबद्दल बघितलं होतं, केळी जे लिक्विड मध्ये टाकतात आणि पिकवतात त्याच्यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. ही भयंकर गोष्ट आहे आणि जागृत झाले पाहिजे. तुमचा जो आज जो युनायटेड टाउन्स ऑफ कोकण जो काय जे जे मुद्दे तुम्ही घेतले सूक्ष्म अभ्यास करून आणि यामध्ये की लोकांना खरोखरच जागृत करण्यासाठी, कारण शरीर आरोग्य जर आपलं चांगलं राहिलं तर आपण खूप काय करू शकतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. छान सर. लोकांच्या आपल्या कोकणी बांधवांच्या कोकणवासियांच्या बरेच डॉक्टर वगैरे आलेले आहेत, आपली मुलाखत बघतायत, अतिशय सुंदर मार्गदर्शन अशा प्रतिक्रिया येत आहेत. नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. खूप खूप छान सर रंगत आलेली आहे मुलाखत आणि आपले लोक कोकणी माणसं बघतायत. तर ह्या आपल्या संस्थेशी युनायटेड टाउन्स ऑफ कोकण प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेशी जोडले जाण्यासाठी, आता हे खरोखरच जोडले जाण्यासाठी काय म्हणतो, खरोखरच तुमच्या आता तुमच्याशी मी बोलताना चर्चा करताना मला जाणवतंय की ह्या गोष्टीमध्ये काही असं मला हे वाटत नाही की त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो, रोजगार मिळू शकतो, त्यांना जे मार्केट पाहिजे ते मार्केटसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. या सगळ्या गोष्टी जर मिळत असतील तर मेहनत करून शेतकऱ्यांना पुढे यायला हरकत नाही. मग असे शेतकरी जर पुढे येत असतील तर त्यांना काय करावं लागेल, तुमच्या अशी काय प्रक्रिया आहे की तुमच्या युनायटेड संस्थेला सामील होण्यासाठी, यावर काय सांगाल सर आपण? ओके, याच्या आतमध्ये आता दोन मुद्दे आहेत की आपली ही संस्था ही कोकणासाठी आहे आणि ऑफकोर्स कोकणाच्या बाहेर सुद्धा आपली काम करते, पण जे मुद्देसूद आपण कोकणामध्ये उतरलेलो आहे आतमध्ये. तर याच्यामध्ये एक तर आमच्याकडे काही बॅकिंग नाहीये, आम्ही कोण पॉलिटिकल नाहीये किंवा हे जी सामान्य लोक आहेत ना, सगळेजण एकत्र आलो, एक आवाज उठला नाही आपण एकत्र येऊन करूया आणि ही कंपनी तयार झाली आतमध्ये. ओके, याच्या आतमध्ये आमच्याकडे फायनान्शियल म्हणजे आम्ही सगळे नोकरदार लोक आहे आतमध्ये आणि फायनान्शियल आमच्याकडे फार मोठा बॅकिंग असं नाहीये, पण आमच्याकडे इच्छाशक्ती आहे. तर इच्छाशक्तीवर आपण काय केलंय की एक आपण 200 शेअर होल्डर्स आपण कंपनीमध्ये आपण बनवणार आहोत. तर 200 शेअर होल्डर्स आपल्याला कंपनीमध्ये बनवायचे आहेत टोटली. तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःहून आमच्याकडे या, आपण तुम्हाला शेअर होल्डर्सची प्रोसेस जी काय आहे ती आम्ही तुम्हाला सांगू आणि तुम्ही आपल्या कंपनीमध्ये शेअर होल्डर बनू शकता. आता शेअर होल्डर बनण्याचे फायदे असे आहेत की आपण शेअर होल्डर्ससाठी सुद्धा बिझनेसेस डेव्हलप करून देतोय. म्हणजे शेअर होल्डरनी समजा एक गृहिणी असेल तर त्यांनी आपली होम फ्रँचायझी घेऊन आपले हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही विकून तुम्हाला सुद्धा प्रॉफिट्स त्याच्यातून आपण देणार आहोत. प्रत्येक ह्याला आपल्याला प्रॉफिट्स आपण देऊ इच्छितो. इथे तुम्ही आपले जे फ्रँचायझीज आहेत ते शॉप फ्रँचायझी घेऊ शकताय, मिड फ्रँचायझी आहे, होम फ्रँचायझी आहे, ह्या सगळ्या फ्रँचायझीज तुम्ही घेऊ शकताय ऍज वन थिंग. आणि दुसरा जो मुद्दा आहे की शेअर होल्डर्स जे आहेत ते नुसते शेअर होल्डर्स नाही आहेत, ते आपल्याकडे काम सुद्धा करतायत म्हणजे व्हॉलंटरी काम करतायत. आज ह्या सगळ्या प्रकल्प जर समजा इम्प्लिमेंट करायचा असेल, आज आम्ही म्हणतोय की पालघर पासून ते दोडामार्ग पर्यंत आपल्याला सगळा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा आहे, तर आपल्याला प्रचंड टास्क फोर्स लागणार आहे की हे सगळे मुद्दे तिकडे आतमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर या सगळ्यासाठी तुमचं स्वतःहून व्हॉलंटरी मला प्रोत्साहन लागेल. तुम्ही शेअर होल्डर व्हा नाही तर नको, आपल्याला तसं काही इश्यू नाही आतमध्ये. पैशांचा मुद्दा इथे नाहीये, पण इथे तुमचा जे हात लागणार आहेत या प्रोजेक्टसाठी ते फार महत्वाचे आहेत आपल्याला. कारण तुमचे जेवढे हात लागणार आहेत तेवढे हात आपल्याला पुढे आणखी जे पोट भरायचे लोकांची किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण म्हणतोय त्याच्यासाठी तुम्हाला हात लागणार आहे सगळ्यांचे. सो आपला जो एक स्वप्न आहे की समृद्ध कोकण आणि प्रत्येकाच्या घरात एक इलेक्ट्रिक कार, हे जे आमचं स्वप्न आहे ते प्रत्येक घराच्या समोर एक इलेक्ट्रिक कार, कारण ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली या हिशोबाने म्हणतो, पण तेवढं एक सस्टेनेबल इन्कम प्रत्येक फॅमिलीचं झालं पाहिजे, समृद्ध झाले पाहिजे सगळे लोक. आणि हे जे काही क्लेश चाललेले आहेत आणि याचा मूळ मुद्दा तोच आहे की सस्टेनेबल इन्कम नाहीये आपल्याकडे, त्याच्यामुळे आपले लोक मग भांडतात, क्लेश होतात, फॅमिलीचे इश्यूज आहेत, ह्या सगळ्याशी कनेक्टेड आहेत त्या सगळ्या गोष्टी. तर ते आपण इथे इच्छितो आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्की जॉईन व्हा आतमध्ये. आमचे कमिटीज आहेत, प्रत्येक गोष्टीच्या आमच्या कमिटीज आहेत, ऍग्रिकल्चर कमिटी आहे, फूड कमिटी आहे, आर्टिफॅक्ट्स कमिटी आहे. याच्यामध्ये तुमचं योगदान व्हॉलंटरीली तुम्ही इथे काम करून आपल्याला योगदान द्यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही प्रत्येक माणसाला सांगेन की कोकणातल्या की या कंपनीशी तुम्ही कनेक्टेड व्हा आतमध्ये व्हॉलंटरीली. आता आपण व्हॉलंटरीली काय करू शकतो, एक छोटंसं उदाहरण आमच्याकडे गावाला आमच्या झालं होतं की एक रस्ता आमचा बनवायचा होता आणि बऱ्याचशा
अडचणींमधून तो रस्ता बनत नव्हता. आमचं एक छोटंसं गाव आहे, आनंदवाडी म्हणून माझं गाव आहे देवगडला. तर आमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी जाऊन स्वतःच्या श्रमदानाने संपूर्ण रस्ता बनवून टाकला. म्हणजे ते गव्हर्नमेंटची वाट बघता, त्याचं लेबर नाही, काही नाही, इलेक्ट्रिकचे खांब पासून संपूर्ण आमच्या गावातले म्हणजे एकत्र आल्यानंतर या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत. हा खूप मोठा मुद्दा आम्ही घेऊन चाललो इथे. दॅट इज तेवढ्यासाठी आपलं नाव आहे युनायटेड टाउन्स. युनायटेड टाउन्स ऑफ कोकण हे नाव आपण तेवढ्यासाठीच ठेवलेलं आहे की सगळ्यांनी एकत्र या, आपण एकत्र विकास करूया. सर ह्याच मुद्द्यावर म्हणजे आता आपलं कसं जे हे तुमची संस्था कसं आम्ही आज वरून तेच सांगतो की नाटकाद्वारे कसं एक नाटक जवळजवळ मी ह्या विषयावर जवळजवळ 12 वर्ष अभ्यास करून नाटक लिहिलं आणि नाटकातून एक जनजागृती करणं, एकत्र पहिलाच मुद्दा चळवळीचा तुम्ही वाचलाच असेल की एकत्र येऊन एकजूट होऊन आपण काम करणं सगळ्यांनी. आज तुम्ही तेच सांगताय आणि आज गरज आहे, म्हणजे प्रत्येकाने सांगून प्रत्येकाने आपल्या कोकणी माणसाने जागृत करणं खूप काळाची गरज आहे. कारण आता नाही तर कधीच नाही, आमचं वाक्य चळवळीतलं आता नाही तर कधीच नाही. आणि तुमच्यासारखे खरोखरच काम म्हणजे आता तुम्ही सांगितलं की सर्व हे कोकणासाठी, कोकणातल्या भावी पिढीसाठी सर्व तुम्ही काम करता, हे खूप कौतुकास्पद आणि पुढचा विचार करून उचललेलं हे पाऊल आहे. हे सर्व कोकणी माणसाने जाणलं पाहिजे की हे का करतायत, सर्व विचार करून आणि ह्या कामात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, सहकार्य सर्वांनी केलं पाहिजे. घरालो टीम किंवा चळवळ तुमच्या बरोबर आहे नक्कीच. तर हे आपण हा विषय बोलत असताना हा एक विषय झाला शेतकरी आणि कशी प्रक्रिया, त्याबद्दल आपण बाकी आहेत गोष्टी बोलण्यासारख्या. त्याबरोबर जे आपला शेतीमाल आपला जो आता जे शेतकरी पिकवणार त्यांना एक बाजारपेठ उपलब्ध, म्हणजे खरेदी विक्री बाबत आपण बाजारपेठची उपलब्धता कशा प्रकारे होऊ शकेल यावर काय सांगाल? आमच्याकडे आम्ही संपूर्ण डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध आहोत. आता आपल्याकडे पूर्ण टीम इन हाऊस आपली स्वतःची टीम आहे आतमध्ये आणि आपण प्रत्येक प्रोडक्टला आपण वेगळ्या पद्धतीचं डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म उभं करतोय. आणि एक चांगली गोष्ट आमच्यासाठी अशी झाली की आम्ही फक्त हाक मारली आणि आपले जे सेलिब्रिटीज आहेत आमच्या स्वतःच्या टीम मध्ये सुद्धा बऱ्याचपैकी सेलिब्रिटीज आहेत. श्रीजित मराठे, दीपक कदम, हे सगळे सेलिब्रिटीज आमचे ऑलरेडी डायरेक्टर्स, पार्टनर्स, शेअरहोल्डर्स मध्ये आहेत. असे बरीच लोक आहेत जी स्वतःहून व्हॉलंटरी आली की तुम्ही करा, आम्ही तुम्हाला मदत करू म्हणून. आणि एकही पैसा न घेता आमच्याकडनं ते लोक उभी राहिलेत. आज आपल्या ज्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आता ऍडव्हर्टाइजमेंट यायला सुरू होतील, पुढच्या या आठवड्यापासून आपले ऍडव्हर्टाइजमेंट सुरू होतील. त्यांना आपण प्रोडक्ट्स पाठवले, त्यांना प्रोडक्ट्स एवढे आवडले की अरे एवढे चांगले प्रोडक्ट्स असताना म्हटलं ठीक आहे, तुमचं ते तुमच्यावरती बॉम्बार्डिंग केलं जातं की आपल्या हे मोठ्या मोठ्या एमएनसीज आहेत ते प्रत्येक 2-2 मिनिटाला ऍड टाकून हे घ्या हे घ्या हे घ्या. हे तुमचं ऍक्च्युअली चांगलं प्रोडक्ट आहे आणि आम्ही एन्श्योर करणार आहे की हे प्रोडक्ट सेफ असेल तुमच्या सगळ्यांसाठी. तर त्याच्यासाठी आपली संपूर्ण यंत्रणा इथे काम करते आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण हे ऍडव्हर्टाइजमेंट आणि मार्केटिंग आणि सेल्स साठी खूप तज्ञ मंडळी आमच्या बरोबर व्हॉलंटरी काम करायला आले. तर हे खूप महत्वाचं आहे की एकही पैसा न घेता आपल्याकडे स्वतःहून काम करायला आलेले आहेत, कारण त्यांना सुद्धा हे सगळे मुद्दे पटतात. सो प्रत्येकाला करायचं आहे, पण ते कसं करायचं त्याला एक प्लॅटफॉर्म आमची कंपनी ही उभी करून देते. छान छान सर, खूप खूप छान छान मार्गदर्शन होत आहे आणि आपल्या कोकणी माणसांना खरोखरच यातून बोध घ्यावा अशी आजची मुलाखत आहे. म्हणजे हाच वेगळी मुलाखत आहे की खरोखरच निव्वळ आपल्या कोकणी माणसासाठी, आपल्या लाल मातीसाठी खरोखरच ही संस्था स्थापन झाली असं मी बोलेल आता इथे. त्याबरोबर आज आपला पर्यटनाचा विषय आहे. पर्यटनाच्या विषयावर म्हणजे कसं विविध व्यवसायांबरोबर पर्यटन व्यवसाय सुद्धा यात तुमच्या मुद्द्यांमध्ये समावेश आहे. तर याविषयी काय सांगाल? पर्यटन म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात, तर त्याचा कसा समावेश करता येईल आणि पर्यटनाविषयी अजून आपल्याला काय, आता पर्यटन वगैरे आहे पण ते मुळात तर सर असं म्हणायचं की बरेच आता मान्यवर सुद्धा म्हणाले की पर्यटन तसं होत नाही, की त्या वेगळ्या सूक्ष्मता तुमच्या संस्थेने अभ्यास केलाच असेल तर वेगळं कसं असावं पर्यटन आपल्याकडे आहे ते पर्यटनाचा इतर लोक, बाहेरचे लोक, म्हणजे काय त्याच्यात तुम्ही काय उपाय म्हणजे कसं काय केलंय? आता पर्यटन आपल्याकडचं जे पर्यटन आहे ते समुद्र किनारा आणि धांगडधिंगा हा एक छोटासा पर्यटनाचा भाग आपण बघतो. पण एक वेगळा एक क्लास आहे जो लोकांना आपल्याला आपलं नेचर
हे त्यांना बघायचं असतं, जवळ जाऊन त्यांना नेचर बघायचं असतं, त्यांना आपली परंपरा बघायची असतात, ट्रेडिशन्स बघायचे असतात, आपलं अन्न खायचं असतं तिकडे जाऊन, आणि निसर्गाला हात लावून ते 4-5 जे काय असतात 3-4 दिवस जे राहणार आहेत ते संपूर्ण रिफ्रेश होऊन त्यांना परत यायचं असतं. आता माझी जी स्वतःची कंपनी आहे ते आम्ही ताज, ओबेरॉयज हे सगळे आमचे क्लायंट आहेत, आणि आपण त्यांचं जवळून या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो की कसं करतात, काय करतात. आता आपल्याकडे जो येणारा पर्यटक आहे तो साधारण एक 1,500 ते 3,000 पर्यंत तो स्टे करतो. तो सेम त्यांच्या स्टे मध्ये जर गेला तर तो 15,000, 30,000 त्याच्या पुढेही जातात एक नाईटचे त्यांचे पैसे. पण आम्ही अभ्यास केला की का करतात, तर त्यांना जी लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या आपण देऊ शकत नाहीये आता. तर त्यासाठी आपली संस्था आहे ती जी संपूर्ण टुरिझमचा जो भाग आहे तो वेगळ्या पद्धतीने हँडल करणार आहे, ते संयुक्त पद्धतीने हँडल करणार आहे. आपण प्रत्येक वैयक्तिक एक छोटा रिसॉर्ट टाकला आणि आपण वाट बघत बसतो कस्टमर, तसं नाही येते. तुम्हाला ऍक्च्युअली तो थीम बेस्ड बनवणार आपण टोटली, आणि प्रत्येक माणसाला समजा मला जर जायचं असेल कोकणामध्ये तर मला ऑप्शन्स आहेत की मला काय सिलेक्ट करायचं आहे. मला विलेज टुरिझम सिलेक्ट करायचं आहे की मला ऍग्रो टुरिझम मध्ये जायचं, मला शेती करायची आहे, मला काही चांगल्या गोष्टी बघायच्या, ट्रेडिशन्स बघायच्या आहेत, नृत्य बघायचे आहेत. ज्या सगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे आहेत आपल्या ट्रेडिशन्स मध्ये, कोकणातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत अख्ख्या जगाला, त्या आम्ही त्यांना देणार आहोत. तिकडे ते लोक सिलेक्ट करतील आणि त्यांचा पॅकेज तसा तयार होणार आहे, आणि तो एक सिंगल ह्याच्यातून नाही जाणार आहे, सिंगल रिसॉर्टला होणार नाही. तो वेगवेगळ्या रिसॉर्ट मध्ये तो माणूस जाऊन तृप्त होऊन इथून जाणार, असा तो संकल्प आमचा आहे इथे आतमध्ये. पण ऑफकोर्स कोरोनामुळे सध्या तरी सगळं टुरिझम ठप्प आहे. तर ज्यावेळी ते सुरू होणार त्यावेळी आम्ही त्या पद्धतीने करणार, आणि त्यांना इंटरनॅशनल लेवलचं जे काय हायजीन आहे, स्टँडर्ड्स आहे, जेवण आहे, या सगळ्या गोष्टींचा आम्ही टोटली विचार केला, आणि ते जो संयुक्त पद्धतीनेच करणार आम्ही. सो ते वेगळ्या पद्धतीचं कम्प्लिटली टुरिझम असणार आहे, त्याचे कस्टमर्स सुद्धा वेगळे असतील आतमध्ये. तो वेगळा एक एक्सपिरियन्स कोकणचा जो म्हणतो ना तो आम्ही कस्टमर्सला देण्यासाठी ही कंपनी कटिबद्ध आहे. छान सर. म्हणजे मागेच माझं बोलणं झालं होतं बरं, मी गावी ज्यावेळी गेलो भेटीगाठी सर्वांचे घेत होतो त्यावेळी असाच विषय आला होता की आज खरोखर जे पर्यटक येतात त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी, म्हणजे मागणी तसा पुरवठा, जसं देणं आणि त्याचा सूक्ष्म अभ्यास करून त्याला गरज काय आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मला वाटतं की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर पूर्ण बारकाईने म्हणजे सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून ते सर्व जे तुमचे 4 पॉइंट्स आहेत ते म्हणजे 4 मुद्द्यांवर तुम्ही अभ्यास करून जे कार्यरत करणार आहेत त्या खरोखरच चांगले मुद्दे आहेत आणि ते घेण्यासारखे आहेत. म्हणजे हा पर्यटनाचा विषय सुद्धा मी बघितला. आता पर्यटन चाललंय, आता मी मागेच तारकर्लीला गेलो होतो, तिथे तारकर्लीला देवलीला, तिथे सुद्धा मी बघितलं. म्हणजे अशा गोष्टी आज करणं म्हणजे जसं त्यांना पाहिजे पर्यटकांना तसं देणं ही काळाची गरज आहे, आणि ते दिलं तर आपला रोजगार सुद्धा तिथे मिळू शकतो आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यातून आपण साध्य करू शकतो. खूप खूप छान छान आपण मुद्दे स्वरूप मांडणी करतायत प्रत्येक प्रश्नाची, आणि खूप मजा येते तुमच्याशी बोलताना. तर एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या कोकणात पुन्हा एकदा सोनं पिकवण्यासाठी, अर्थात शेती पिकवण्यासाठी चळवळ, हा आमच्या चळवळीचा मुद्दा आहे. या चळवळीविषयी या मुद्द्याबद्दल आपण काय सांगाल सर? खूपच सुंदर चळवळ आहे. चळवळ म्हणजे बेसिकली कुठचीही गोष्ट आपण ज्यावेळी करतो तर त्याच्यासाठी सुरुवात करणारा जो माणूस असतो तो खूप महत्वाचा असतो. तर आणि त्याला पकडून ठेवणं. आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्याला असं करायला पाहिजे, आणि बरंच ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतच राहतो. बरेच वर्ष बोलतो आपण, त्याच्यातून काही घडत नाही. घडायचं असेल तर त्याला चळवळीचाच भाग लागेल, आणि तुमच्यासारखी जी चळवळ आहे ती चळवळ खूप 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 महत्वाची आहे. कारण याच्यामध्ये लोकनाट्य आहे, याच्यामध्ये लोकांना तुम्ही जमा करतायत. कोकणातील लोक आता मोठ्या प्रमाणात सगळा शो तुमचा बघतायत, तर खूप सुंदर पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय, आणि तुमची जी जिद्द आहे त्याच्याबद्दल मी खरोखर तुमचे काय म्हणतात त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. आणि एवढी जिद्द नॉर्मली लीडर्स मध्ये नसते. ओके, तर हे संपूर्ण जी चळवळ आहे त्याच्यासाठी माझे भरपूर शुभेच्छा, आणि तुम्ही प्रत्येक कोकणी माणसं म्हणजे जे काय तुम्ही सुरू केलेलं आहे ते संपूर्ण कम्प्लीट करणार याच्याबद्दल माझी पूर्णपणे खात्री आहे. आणि तुमचे जे कोण लोक आहेत संपूर्ण चळवळीमध्ये, नाटकामध्ये, त्यांचा माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद सर. आता हे सर्व
सर्व हे आपण आपला प्रश्न आता आपण मी तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही उत्तर देता आणि खरोखरच छान. युनायटेड टाउन्स ऑफ कोकण संस्था खरोखरच या महत्वाचे मुद्दे घेऊन कार्य करते. परंतु आज ज्या समाजाला की कोकणी माणसाला या मुद्द्यांची किंवा ह्या गोष्टींची खरीच गरज आहे असं करत असताना एक सारखं सतत म्हणजे आम्हाला सुद्धा भेडसावला किंवा तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला भेडसावेल. आज जमिनी शेती करण्यासाठी जमीन शिल्लक राहिल्या पाहिजेत. आज जर आपण बघितलं जसं मुंबईत मराठी माणसाची आज परिस्थिती बघितलं, आज मुंबईतला मराठी माणूस कुठेतरी बाहेर फेकला गेलेला आहे. प्रत्येक उद्योगधंदे परप्रांतीयाच्या हातात गेले आणि महत्वाचं म्हणजे आर्थिक नाडी ही सगळी परप्रांतीयाच्या हातात गेलेली आहे. 100% खरं आहे. आणि ही कोकणची जाऊ नये म्हणून पोटतिडकी आम्ही घराला नाटकातून मांडतो. कारण जर आपल्याकडे जमिनी शाबीत राहिल्या, आता तुम्ही आता बघाल तर बऱ्याचशा जमिनी ह्या दलाल हे काही बरेच असे लोक आहेत की जमिनी परप्रांतीयांनी हस्तक्षेप केलेल्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ते कळत नाही, कारण 7-12 उतारा त्यांच्या ना आपण ते काही प्रत्येक जण चेक करत नाही. हा गोवा जो हायवे जो आहे तो पूर्ण बराच गेलेला आहे. इतर ठिकाणी रत्नागिरी सारख्या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी 200-300 एकर जमिनी घेतल्या. मग जे आज कोरोनामुळे आपला कोकणी माणूस चाकरमाने मुंबईतला किंवा इतर मधला गावी गेलेला आहे, तो आज शेतीकडे कुठेतरी बोलतो. बघ त्याची शेती जर त्याने विकून वगैरे आता पैसे मिळतात म्हणून जर विकले तर उद्या तो खाणार काय, उद्या करणार काय, कारण उद्या नोकऱ्या मिळतील हे भरोसा नाही. मग आज जी शेती जे आता आपली जमीन ते वाढ वडिलांनी सांभाळून ठेवली, त्याने विकलेलं आहे. त्यांना भरपूर सगळ्या प्रसंगाला ते तोंड देत इथपर्यंत आले, त्याने विकलेलं आहे. पण आज जे काही दलाल हे आमिष दाखवून किंवा ह्याच्यामध्ये मोठा वरच्यांचा हात असतो आणि ती जमीन विकली जाते मोक्याच्या ठिकाणची किंवा इतर ठिकाणीची, ती जमिनी आज आपल्याकडे शाबीत राहिल्या पाहिजे. कोकणी माणसाला त्याचं गांभीर्य कळलं पाहिजे, भावी पिढीचा विचार केला पाहिजे आणि जमिनी आपल्याकडे शाबीत राहिल्या तर आपण पुढे काय करू शकतो या विषयावर सर आपण काय सांगाल? नाही, 100% खरं आहे की लोक जमिनी विकतायत आता सध्या. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की इन्कम सोर्स हा सस्टेनेबल नाही आहे. आणि आता जे काही महागाई वाढलेली आहे किंवा जे काही खर्च आहे ते आपल्याला सध्या पेलत नाही आहे. त्यामुळे मार्ग कुठचा, तर जमीन विकून आपण पैसे कमवूया किंवा थोडासा, पण त्यांना हे लक्षात येत नाहीये की हा शॉर्ट टर्म प्लॅन आहे की तुम्ही जमीन विकल्यानंतर तो पैसा तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष त्याच्या बाहेर तो चालणारच नाहीये पैसा. तर उलट, आणि त्यांना दिशाही नाहीये की ते जमिनीचं करायचं काय. हा सुद्धा मोठा मुद्दा आहे त्यांच्याकडे की ते जमिनीचं करायचं काय. आज आमची जी शेती पद्धती जे आपण म्हणतोय, तर काही आपल्याकडे पायलट प्रोजेक्ट्स आहेत, तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तुम्हाला वर्षाला जवळजवळ कमीत कमी 1.5 लाख आणि मॅक्सिमम तुम्हाला 5 ते 6 लाख रुपये इन्कम घेणारे लोक आहेत. एकरी अशी लोक आहेत. त्या लोकांनी वर्षाला 5 ते 6 लाख रुपये इन्कम घेतलेला आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थित बिझनेस वाईज जर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे बघितलात की बाबा ठीक आहे, एकाच इन्कमवर तुम्ही जर अवलंबून राहिला तर प्रॉब्लेम येणारच आहे. आज तुम्हाला कमीत कमी 3-4 सोर्सेस तुम्हाला बनवून ठेवावे लागतील किंवा हा ठीक आहे, हा एक सोर्स आहे, एवढे पैसे आहेत, एवढे येत आहेत. मग कलेक्टिव्हली जो तुम्हाला प्रॉब्लेम येणार ना, तो तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा असणार आहे. पण जमिनी विकणं हा काही मुद्दा नाहीये आतमध्ये. आणि तुमचे जे काही आता वाटण्या सुद्धा एक मोठा इश्यू आहे. आमचे जे मित्र आहेत त्यांच्या घरांमध्ये आता प्रत्येक घराचं आमची वाटणी झाली, आमची जमिनी झाली आणि प्रत्येक माणूस ती जमीन विकून मुंबईला येऊन काहीतरी करायचं असं विचार येतात मुंबईला. हा, आणि 3 वर्षामध्ये तो पैसा इव्हापोरेट होतो, पैसा राहतच नाहीये. जी जमीन विकताय तुम्ही त्याचं काहीच राहत नाही आतमध्ये, शिल्लक आहे. तुम्ही गाडी घेणार आणि गाडीच्या पेट्रोलमध्ये ते पैसे उडवून टाकणार, सिम्पल ॲज दॅट. ओके, बाकी त्याच्यात काय होणार नाहीये पुढे. तर जे ह्याच्यात आता जे लोक आहेत त्या लोकांनी विचार करा. आणि तुमच्यासारखी संस्था खूप 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 चांगलं काम करते की हे जनजागृती झाली पाहिजे की हे करू नका. ह्याच्यापेक्षा वेगळे मुद्दे आपल्याकडे आहेत जे एकत्र येऊन तुम्ही जर केली त्या शेती. आता तुम्हाला कल्पना असेल माहित नाहीये, पण इव्हन घाटावरची जी लोक आहेत ते आता संयुक्त शेतीकडे वळलेले आहेत. ओके, ते एकत्र म्हणजे एका गावामध्ये समजा 5 जर हे असतील तर ते 5 जण एकत्र शेती करतात, एक शेततळ बांधतात. एक शेततळ्यातून जे काय, आणि इव्हन लेबर जो आहे तो लेबर सुद्धा ते लोक संयुक्त पद्धतीने वाटून घेतात. त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेमच नाहीये. द्राक्ष बागायतदार म्हणा किंवा ऊस बागायतदार म्हणा याच पद्धतीने शेती करतायत आतमध्ये. पण आपण हे कधी शिकणार नाही, आपलं स्वतःच्या भावंडांबरोबर सुद्धा जमत नाहीये, तर तुम्ही बाकीच्या गाववाल्यांबरोबर. हा एक सिंपल मुद्दा आहे की पहिली गोष्ट आहे की तुम्ही
मनुष्य म्हणून आपण सगळे कनेक्टेड, एकत्र सगळे कनेक्टेड आहोत. आणि जे काही गोष्टी मागे झालेल्या असतात त्याच घेऊन आपण अख्खं आयुष्य रडत बसण्यापेक्षा आता जो मुद्दा आहे की तुम्ही जमिनी आहेत त्या वाचवा, जमिनी विकू नका कोणाला, त्या जमिनीवर तुम्हाला काय काय करता येईल ह्याचा अंदाज तुम्हाला नाहीये. कारण एक प्रोजेक्ट जर तुमचा सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुढे जाऊन करोडपती 100% होणार आहात. पण तो प्रोजेक्ट सक्सेसफुल करण्यासाठी एकत्र येऊन तो प्रोजेक्टवर बघणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ते आता सगळ्यांनी एकत्र या आणि तुमच्यासारखी जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये खूप म्हणजे माझे खूप मनापासून शुभेच्छा तुम्हा लोकांना की खूप चांगली आणि उत्तम पद्धतीचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही या चळवळीतून लोकांपर्यंत पोहोचवताय. 100%. तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळी मी लाईव्ह असतो, शुक्रवारचा मी लाईव्ह असतो, पोटतिडकीने विषय मांडतच असतो प्रत्येकाना. अरे बाबा गावात भरपूर का असा तुम्ही घ्या, भरपूर का असा तुम्हाला असे लोक आहेत. आम्ही सांगतो आम्ही लोक पुरवतो, तुम्ही गावातल्या गावात सगळं करू शकता, मुंबईला जायची गरज नाहीये. आणि कोणाची तरी मी सोशल मीडियावर कुठाची जाहिरात येऊ दे, जमीन विकणी आहे, जमीन विकणी आहे ना, ताबडतोब त्या माणसाला फोन करतो मी, जमीन का विकतो, तू एजंट आहेस का, किंवा विकायची असेल तर त्यांना विकू नको. कारण 7 बऱ्यावर नाव चढलं दुसऱ्याचं की ते आपण परत येत नाही. या लोकांना आम्ही ते पोटतिडकीने आम्ही आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आम्ही सुद्धा हाच जो विषय की सामूहिक शेती केली पाहिजे, आम्ही सुरुवात केली आहे. घरातल्या टीमने यावर्षी शेती केलेली आहे सामूहिक पद्धती. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे आम्ही सांगतो का, कोणी म्हणेल का तू अरे तुम्ही आमका काय शिकवतास, बरोबर ना, तुम्ही काय करतास, आम्ही करून दाखवतो. प्रत्येक गोष्ट आम्ही करून दाखवतो की करा. कारण कसा प्रत्येक गोष्टी आपण म्हणतो की शिवाजी महाराज जन्मावे तर दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात नाही का, सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतं. पण आता सामोरे जाण्याची गरज आहे, आताच ही वेळ आहे, नाहीतर ती वेळ परत येणार नाही. कारण आपण सगळं बघतोय, आम्ही पोटतिडकीने मांडत असतो की विषय, आणि जनजागृती करणं करत आहे जेवढं आपल्याला होईल तेवढं शक्य. आता जसं प्रेरणादायी, आता तुम्ही आज खरोखरच तुम्ही जे आज जे प्रश्नांची उत्तरं किंवा जे खरोखरच जे तुमची संस्था जे काम करते ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्यातून आम्ही नक्कीच या गोष्टीसाठी सहकार्य करू. कारण हे खरं, ह्याच्यामध्ये कुठला स्वार्थ दिसत नाहीये. आज सगळे बरेच जण काही स्वार्थासाठी सगळे करतात, पण याच्यात मला काय दिसत नाही. संयुक्तपणे महत्व आणि सामूहिकपणे तुम्ही सांगताय लोकांना करा म्हणून, म्हणजे शेतीवर तुम्ही स्वतः करा, म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या घेण्यासारख्या आहेत. तर खूप खूप छान मार्गदर्शन आपण केलं. आणि नक्कीच आपण असा विषय परत एकदा आपण घेऊ. आपल्या विषयावर तुमच्याशी मी चर्चा करेनच की जास्तीत जास्त जनजागृती करून ह्या ज्या काही तुमचे जे महत्वाचे मुद्दे आहेत, आणि ते असं नाही की अभ्यासपूर्ण सगळे केलेले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवून त्यांची मानसिकता बदलण्यासाठी. आता जमीन आपण वाद बघतो की थोडं बोलतोय जास्त, तर जमिनी वगैरे ज्या वादविवाद चालतात ते केसेस वगैरे अजून पडलेले आहेत तसे, तिथे खर्च अनाठाई घातलेला आहे, तो कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आणि एकंदरीत आजची आपली मुलाखत छान झाली. आपला शेवटचा प्रश्न आहे की घरातलं निस्वार्थीपणे म्हणजे 1 रुपया कोणाचा न घेता हे काम करते आणि लोकांना जनजागृतीसाठी प्रयत्न करते की लोक हो जागृत व्हा, आताच ही वेळ. आणि ज्यावेळी मी नाटकातला आमचा सीन बघाल तर तुम्ही अक्षरशः तुम्हाला कळेल, ज्यावेळी मी नक्कीच बोलवेन नाटकाला. पण नाटक कोरोनामुळे थांबलं, पण आम्ही थांबलो नाही, चळवळ प्रत्यक्षात ही सुरू केली. आणि ही चळवळ घराघरात पोहोचली पाहिजे, प्रत्येक लोक जागृत झाले पाहिजे. आणि जास्तीत जास्त चळवळीमध्ये सामील होऊन, आम्ही असं म्हणत नाही की सगळेजण आम्हालाच येऊन भेटा, असं नाही, तुम्ही सुद्धा सुरू करा. पण क्रांती होणं किंवा चळवळ होणं प्रत्येक ठिकाणी गरज आहे. अशा सगळे या चळवळीमध्ये सामील किंवा जागृत होण्यासाठी तुम्ही लोकांना आव्हान काय कराल, आणि घरातलं या चळवळीला आपण आपलं सहकार्य कशा पद्धतीत असेल सांगा प्लीज. तर गराजलो या चळवळीला आमचं संपूर्ण सपोर्ट आहे. संपूर्ण युनायटेड टाउन्स ऑफ कोकण ही तुमच्या बरोबर उभी राहणार आहे इथे. आणि तुम्ही जे काही माझा व्हिडिओ आहे ना चालू? हो चालू आहे. तर तुम्ही जे काही कार्यक्रम जे केलेले आहेत या वर्षामध्ये, जे काही मागचे कार्यक्रम केलेले आहेत, तुम्ही एकपात्री प्रयोग केलेले आहेत, कोकणामध्ये कलाकारांचे सुप्त गुणांचा वाव देण्यासाठी ऑनलाईन वेगवेगळे उपक्रम चालू केलेले आहेत. आतमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी व्हिडिओ बनवून जनजागृती केलेली आहे. आतमध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचे मार्गदर्शन हा जो काही तुम्ही प्रकार आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त ऑलमोस्ट तुम्ही 17-18 जी काही कामं करताय आतमध्ये,
ते खूप प्रशंसनीय आहे. आणि आपला संपूर्ण युनायटेड टाउन्स ऑफ कोकणचे 60 लोक नाही आहेत, आपले जवळजवळ 200-300 लोक ऑलरेडी आम्ही कनेक्टेड आहोत. तर हे संपूर्ण सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की गरजलो या संपूर्ण चळवळीसाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला आमची गरज लागेल तुम्ही फक्त फोन फिरवायचा आहे आणि आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार. त्याच्याबद्दल 100% आमच्या संपूर्ण संस्थेकडनं आम्ही तुम्हाला खात्री देतो. म्हणजे अगदी 200-300 लोकांना तुम्हाला कसलीही पद्धतीची मदत लागेल आम्ही आहोत इथे, काही प्रॉब्लेम नाही. प्लस आपल्या संस्थेशी जे कोण आपले कनेक्टेड होणार आहेत लोक, जे कोण जोडले जाणार आहेत, त्यांना मी आवाहन करतो की अशा प्रकारच्या चळवळीमुळे आपलं संपूर्ण कोकणाचं जे काही विकास किंवा जे काही हे पलट होणार आहे आतमध्ये, तर त्यासाठी सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे. आणि सर्वांनी संपूर्णपणे जी काही गोष्ट त्यांना लागणार आहे त्या संपूर्ण मदतीमुळेच होणार आहे. त्याच्यामध्ये अगदी छोटा मुद्दा म्हणजे सोशल मीडियावर आपण त्या पोस्ट त्यांच्या ज्या आहेत त्या कनेक्ट करणे लोकांना खूप महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपले कनेक्शन्स आहेत, म्हणजे माझे स्वतःचे समजा एक 200-300 कनेक्शन्स असतील, प्रत्येकाचे समजा एक 200-200 कनेक्शन्स, तुम्ही किती लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवाल याचा तुम्हाला अंदाज सुद्धा येणार नाही. त्यामुळे तुम्ही या सर्व गराजलो यांची पोस्ट, यांचे सगळे लाईव्ह व्हिडिओज आणि ह्या सर्व ज्या काही कार्य त्यांनी केलेली आहेत हे संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवा, ही सगळ्यात मोठी जनजागृती मोहीम होईल याचा मी तुम्हाला खात्री देतो. आणि संपूर्ण सपोर्ट आमचा नक्कीच राहील तुमच्या मागे 100%. आणि थँक्यू व्हेरी मच एवढं सगळं करण्यासाठी. खूप कोकणातल्या सगळ्या लोकांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. असं काय म्हणजे समाजात आपण देणं लागतो ह्या विषयावर, म्हणून हे सर पुढे कोणीतरी केलं पाहिजे आणि सर्वजण पुढे आले पाहिजे आणि हे थांबवले पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. कारण आता जर नाही केलं तर काय होणार नाही. तर धन्यवाद सर. बराच वेळ आपण चर्चासत्रामध्ये खूप चांगले विषय आणि महत्वाचे मुद्दे, खरोखरच त्यातून कोकणी माणसाने बोध घ्यावा अशा मुद्द्यांना आपण हात धरून, खरोखरच ही काळाची गरज आहे. जे तुम्ही आज मुद्देसूद जी मांडणी केली प्रत्येक विषयाची, तुमच्या संस्थेबद्दल ज्या संकल्पना आहेत आणि कोकणी माणसाच्या चांगल्यासाठी भल्यासाठी ज्या काही तुमच्या महत्वाचे मुद्दे, सर्व विषयाचा अभ्यास केला. तर आजची मुलाखत ही सर्वांनी बघण्यासारखी आहे, प्रत्येकाने घेण्यासारखं आहे आणि घेतलंच पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. तर सर आपला वेळात वेळ काढून इथे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल, कोकणी माणसांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तसेच युनायटेड टाउन्स ऑफ कोकण प्रायव्हेट लिमिटेड संस्था खूप भरभराटीला येऊ आणि आपल्या लोकांसाठीच काम करते, म्हणून आमच्याकडून घरातले सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्थेद्वारे तसेच घरातले टीमद्वारे खूप तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. परत एकदा सर्व कोकणवासियांचे इथे आभार. असंच आता परत भेटू. तत्पूर्वी घरातले एक युट्यूब चॅनल, घरातले एक चळवळ हे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि आतापर्यंत ज्या मुलाखती झालेल्या आहेत त्या तिथे आम्ही ठेवल्या, करून प्रत्येक जण का वेळ नसतो बघायला, त्यामुळे कधीही बघू शकतात. तिथे कुठलाही स्वार्थ नाही की युट्यूब चॅनल आम्ही सुरू करण्यामागे कुठलाही आमचा स्वार्थ नाही. जेणेकरून ज्या मुलाखती आहेत त्या परत बघण्यासाठी, त्याच्यातून आता 111 मुलाखतीमधून बरंच काय घेण्यासारखं आहे, घेणाऱ्याला ते बघा आणि नक्की त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या युट्यूब चॅनलच्या ज्या मुलाखती आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचू दे, लोकांच्या बदल होईल प्रत्येकामध्ये. आता सरांनी जसं चांगलं मार्गदर्शन केलं, प्रत्येक मला सरांकडून काय बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, इतर तुम्हाला सुद्धा मिळेल. मग अशा गोष्टी आपल्या विचारांची देवाणघेवाण होते. आणि दर शुक्रवारी मी वेगवेगळ्या कोकणातील वेगवेगळ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मी लाईव्ह दर शुक्रवारी येतो, त्यावेळी मी पोटतिडकीने मांडत असतो. आणि ज्या काही समस्या असतील त्या आमच्याकडे पाठवा, वाचा फोडण्याचं आम्ही नक्कीच काम करू. कारण हे सर्व घरातलं चळवळी आपल्या कोकणी माणसासाठी, लाल मातीसाठी, भावी पिढीसाठी उभारलेली आहे. तर सर्वांनी काळजी घ्या, कारण कोरोनाचं वातावरण अजून आहे किंवा बऱ्याच अशा गोष्टीमुळे भयंकर आपण परिस्थितीला सामोरे जातोय. आपली मानसिकता सांभाळा, एकमेकांना आधार द्या, एकमेकांना सहकार्य करा. आणि आजची इथे मुलाखत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद. जय कोकण. जय कोकण. जय कोकण.